नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती संदर्भामध्ये मॅटचे जैसे ते आदेश 12 जूनपर्यंत असणार आहे. तलाठी भरती संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती आलेली आहे, ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सुनावणीच्या वेळी शासनाने उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला होता. आता पहा, या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 161 तलाठी पदाच्या भरती संदर्भातील नेमणुकीबाबत शासनाने गुरुवारी उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागून घेतला आहे. पुढील पहा, सुनावणी 12 जून रोजी होणार आहे. तलाठी भरतीची पुढची सुनावणी 12 जून रोजी होणार आहे. तोपर्यंत मॅटचे यापूर्वीचे जसे ते आदेश या ठिकाणी कायम राहणार आहेत. या संदर्भामध्ये गुरुवारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये या ठिकाणी न्यायमूर्ती PR बोरा व विनायक कारगावकर यांच्यापुढे सुनावणी झाली. मनीषा कांगळे आणि सुभाष बहुरे यांनी तलाठी भरती विरोधात न्यायाधिकरणामध्ये ॲडव्होकेट प्रसाद जरारे व ॲडव्होकेट अभिजित ठोंबरे यांच्या वतीने मूळ अर्ज दाखल केला होता. या तलाठी भरतीची जाहिरात 26 जून 2024 रोजी राज्य परीक्षा समन्वय तथा अप्पर जमावबंदी आयुक्त पुणे यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पहा, TCS संस्थेमार्फत एकूण 4,644 पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. परंतु यामध्ये अनेक त्रुटी असल्याने व त्यामुळे अर्जदार व इतर परीक्षार्थीचे नुकसान होऊन ते तलाठी भरतीची संधी गमावत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच प्रतिवाद्यांनी केलेली कार्यवाही ही कायद्याच्या चौकटीत नसून नैसर्गिक न्यायतत्वांना सुसंगत नसल्याचा युक्तिवाद प्राधिकरणासमोर करण्यात आला. अर्जदाराचे नाव निवड यादीमध्ये असताना सदर यादी अनेकदा दुरुस्त करून त्याची नावे यादीतून वगळण्यात आली होती. म्हणून अर्जदाराचे नाव या ठिकाणी निवड यादीमध्ये समाविष्ट करून प्रतिवाद्यांनी अर्जदारांना नेमणूक आदेश द्यावा अशी विनंती या मूळ अर्जामध्ये केलेली होती. आता पहा मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये आन्सरशीट जवळपास 4 वेळेस मित्रांनो आन्सरशीट बदलले, त्यामुळे मार्कसुद्धा विद्यार्थ्याचे वारंवार बदलत राहिले. फार मोठा गोंधळ तलाठी भरतीमध्ये झालेला आहे. त्याच्यामध्ये नंतर मित्रांनो काही विद्यार्थ्याची मेरिट लिस्ट लागली. त्या मेरिट लिस्टमध्ये त्या विद्यार्थ्यांचं नाव आलं. नंतर मेरिट लिस्ट परत चेंज झाली. ज्या विद्यार्थ्याचं मेरिट लिस्टमध्ये नाव होतं, दुसऱ्या यादीमध्ये या मेरिट लिस्टमधून या विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी गेलेलं आहे. असा फार मोठा सावळा गोंधळ तलाठी भरतीमध्ये झालेला आहे. पेपर फुटल्यापासून जशी मित्रांनो तलाठी भरतीची जाहिरात निघाली तेव्हापासून शेवटपर्यंत मित्रांनो तलाठी भरतीचा गोंधळ हा कायम आहे आणि अजूनसुद्धा कायम आहे. कारण की जे विद्यार्थी तलाठी भरतीच्या पहिल्या यादीमध्ये तलाठी म्हणून लागले, दुसऱ्या यादीमध्ये या विद्यार्थ्यांना वगळण्यात आलं. मग झालं असं की काही विद्यार्थी ग्रुप ड आरोग्य विभागात लागले होते, परंतु ते विद्यार्थी तलाठी भरतीमध्ये लागले होते. तलाठी भरतीमध्ये त्यांचं नाव होतं पहिल्या यादीमध्ये, मात्र दुसऱ्या यादीमध्ये तलाठी भरतीमध्ये नाव वगळल्यामुळं आता विद्यार्थ्याची ग्रुप डची सुद्धा या ठिकाणी नोकरी गेली आणि तलाठ्याची सुद्धा नोकरी गेली. असा सुद्धा फार मोठा गोंधळ या तलाठी भरतीमध्ये झालेला आहे. त्यामुळे आता मॅटमध्ये जे काही प्रकरण आहे त्यामुळे प्रलंबित आहे. त्यामुळे कदाचित मित्रांनो कदाचित जर मॅटने निर्णय दिला तर तलाठी भरती या ठिकाणी रद्दसुद्धा होऊ शकते. हा महत्त्वाचा निर्णय आता मॅटवर अवलंबून असणार आहे. जर खरोखर या भरतीमध्ये गोंधळ झाला आणि तसं जर निदर्शनास आल्याच्या नंतर मित्रांनो परतसुद्धा तलाठी भरती घेण्याचे आदेश मॅट या ठिकाणी गव्हर्नमेंटला देऊ शकतं. तर मित्रांनो, ही होती माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासुद्धा तलाठी भरती संदर्भामध्ये काही मनामध्ये शंका असतील किंवा तुमच्या मनामध्ये सुद्धा काही तलाठी भरती संदर्भामध्ये जर तुम्हाला काही सुचवायचं असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आपला नंबरसुद्धा तलाठी भरतीमध्ये लागू शकत होता, परंतु या गोंधळामध्ये आपली नोकरी या ठिकाणी निघून गेली, असे सुद्धा विद्यार्थी, कारण की तलाठी भरती संदर्भामध्ये बऱ्याच विद्यार्थ्याच्या मनामध्ये रोष आहे. कारण की तलाठी भरतीमध्ये पूर्णपणे मित्रांनो या ठिकाणी बोगस झालेले आहे. कारण की पहिल्या दिवसापासून पेपर फुटत होते, सातत्याने पेपर फुटले, मात्र गव्हर्नमेंटने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि तलाठी भरतीमध्ये फार मोठा सावळा गोंधळ झालेला आहे. आता जे विद्यार्थी लागले होते पहिल्या यादीमध्ये यांचं सुद्धा फार मोठं नुकसान झाले, कारण की ग्रुप डची सुद्धा नोकरी गेली आणि तलाठ्याची सुद्धा नोकरी गेली. असे सुद्धा खूप काही विद्यार्थी यामध्ये आहेत. जर मित्रांनो तुमच्यासोबत सुद्धा असं झालं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. या ठिकाणी थांबूया. थँक्यू, धन्यवाद.